नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, शरद पवारांची कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद. 2 वेळा शरद पवार काल परवा पत्रकार परिषद घेऊन आपले काही विचार पत्रकारांसमोर मांडलेत. शाहू महाराजांकडे ते जवळजवळ 2 तास शाहू महाराजांशी चर्चा झाली. शाहू महाराजांना ते कोल्हापूरमधून लोकसभेला उमेदवार व्हा अशी गळ घालतात आहे, पण अजून शाहू महाराजांनी त्या संबंधी काही होकार दिलाय की नाही हे काय आपल्याला अजून माहीत नाही, पण कदाचित शाहू महाराज होकार देऊ शकतात. आणि मग उमेदवार पण ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाचे पण होऊ शकतात. आणि एकंदरीत जे काही आता सध्याचं वातावरण चालू आहे, न्यायालयात काही प्रकरणं चालू आहेत. राष्ट्रवादीचं नाव चिन्ह अजित पवारांच्या गटाला मिळाले, म्हणजे जवळजवळ राष्ट्रवादी पक्षच अजित पवारांकडे गेलाय असंही म्हणायला काही हरकत नाही. आता त्यावर जे शरद पवारांनी असं म्हटलंय की कुणाला काय दिलं, सगळ्यांना कुठलं कुठलं काय दिलं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बोलून झाल्यात. आणि मग जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहेत, आता न्यायालयांनी सगळं बघायचंय. आता ह्या निवडणूक आयोग झालं किंवा विधानसभा अध्यक्ष झालं, शरद पवारांनी असं म्हटलं की सगळंच मी केलं होतं आणि माझा पक्षच दुसऱ्याला देऊन टाकलाय. हे मी माझ्या आयुष्यात पाहिलेली पहिली घटना आहे. त्याच्यामुळं सुप्रीम न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट याच्यावर विचार करेल, पण मी त्याच्यावर काही बोलणार नाही. जेव्हा केव्हा निर्णय येईल तेव्हा होईल. पण अनेक प्रश्नांना उत्तरं देताना मग त्यांनी असं म्हटलं की 1980 मध्ये माझ्या 54 का 56 काय आमदार निवडून आले होते, मग माझे 6 सोडून बाकीचे आमदार फोडले, काही फुटले. आणि त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे त्यावेळेस 1980च्या सुमारास पुलोचं सरकार स्थापन केलं होतं शरद पवारांनी. आणि काँग्रेस तेव्हा शरद पवारांच्या विरोधात होती. आणि राजीव गांधींच्या काळामध्ये पुलोचं सरकार पाडलं होतं, म्हणजे बरखास्त केलं होतं. राष्ट्रपती राजवट पण लावली होती. आणि काँग्रेसनी शरद पवारांचे काही लोक फोडले होते असं शरद पवारांचं पत्रकार वार्तेमध्ये चर्चा आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोक माझ्याबरोबर राहिले, बरेचसे 95% लोक माझ्यापासून दूर गेले. आणि ते पुढच्या निवडणुकीमध्ये 95% लोक निवडून आले नाही, पडले. आणि मी बाकी 54 लोक निवडून आणले. हा एक इतिहास त्यांनी सांगितला. तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की जरी माझ्याबरोबर असलेले बरेचसे लोक अजित पवारांबरोबर आज गेलेले आहेत, पण ते पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला विधानसभेमध्ये दिसणार नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होईल. मागे माझ्या बाबतीत जो झालेला जो काही इतिहास आहे तो परत जसाच्या तसा 2024 मध्ये घडेल अशी एक खात्री सुद्धा शरद पवारांना वाटली. त्याच्यावर शरद पवारांनी दुजोरा दिला. पत्रकारांनी विचारलं की आताही तेच होईल का, तर शरद पवारांनी सांगितलं नक्कीच होईल. तुम्ही बघा. त्यावर हास्य पिकला. पत्रकारांनी टाळ्या वाजवल्या. खरं तर अशा पत्रकार वार्तेमध्ये टाळ्या का वाजवतायत काहीच कळत नाही. म्हणजे पत्रकार अजित पवारांचे दुश्मन आहेत का आणि शरद पवारांचे एकदम दोस्त आहेत का? शरद पवार सगळ्या गोष्टी खरं बोलत असतात असं पत्रकारांना वाटतं का? की जे काही अजित पवारांनी निर्णय घेतलाय तो अतिशय चुकीचा पत्रकारांना वाटतोय का? या संबंधी ज्या काही हे जे पत्रकार यांची निष्ठा, पत्रकारितेविषयी एकदम यांची चेष्टा, यांना फक्त कुठलं तरी पाकिट मिळण्यासाठी हे टाळ्या वाजवत असतात आणि अपेक्षित प्रश्न विचारतात. पवार साहेबांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो.
आता पवार साहेबांनी असं म्हटलं की दिलीप वळसे पाटलांना मी काय काय दिलं, मी झेडपी सदस्य केलं, मी त्यांना आमदार केलं, मंत्री केलं, विधानसभेचा त्यांना सभापती केलं, राष्ट्रीय साखर महामंडळाचं अध्यक्षपद पण मी त्यांना दिलं. खरं तर त्यांचे वडील दत्तात्रय पाटील माझ्याबरोबर त्यांनी काम केलं. अतिशय निष्ठावान कार्यकर्ता, ते निष्ठा त्यांची होती. आता त्यांच्या पोटी हे जन्माला आले, पण त्यांची जी काही निष्ठा होती, दत्तात्रय पाटलांची जी निष्ठा होती, त्याच्यातली 5% सुद्धा निष्ठा दिलीप वळसे पाटलांमध्ये नाही. त्याच्यामुळं असे जे लोक यांना किती दिले तर हे यांच्याच मार्गे जातात. आणि मग आता लोकांवर कसा विश्वास ठेवायचा, लोकांना आपण काय करायचं, आपण तर मोठं करण्यासाठी प्रयत्न करतो. मी कोणाला काय कमी केलं, मी अजित पवारला कुठं कोणती गोष्ट कमी केली, मी तर फक्त पक्ष सांभाळत होतो, राष्ट्रीय पक्ष सांभाळत होतो, मी देशात काम करतो. सत्ता तर तुमच्याकडेच होती, तुम्हीच सत्ता काम करत होते, तळागाळात तुम्हीच होते. त्याच्यामुळं जे काही सत्तेवर बसायला तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दिल्या. आणि आज बाकी माझ्या वयाचं कारण सांगून जर माझ्यापासून माझाच पक्ष मी संस्थापक असताना किंवा मी तयार केलेलं एक झाड आहे आणि ते तुम्ही म्हणणार आहे की हे आमचे आणि आम्हाला ह्या वयामध्ये आता तुम्ही वेगळी कुठली तरी चूल आम्हाला उत्पन्न करायला लावणार असेल तर हा फार मोठा आमच्यावर अन्याय. लोक बघतील, जनता बघेल, अशा पद्धतीचं त्यांचं हे सगळं विवेचन आपण बघितलं. खरं तर या सगळ्या पक्ष पार्ट्या किंवा त्यातही त्यांनी असं म्हटलं की हे जाणं बरोबर नाही, ते जाणं बरोबर नाही, निष्ठा ही निष्ठा ती निष्ठा, एकमेकांना किंवा दुसऱ्याचे पक्ष फोडायचे, दुसऱ्याचे लोक आपल्या पक्षात का घ्यायचे. खरं तर शरद पवारांनी धनंजय मुंडेंना भारतीय जनता पार्टीमधून का फोडलं, कोणाचं तरी घर त्यांनी त्यावेळेस फोडलंच असेल. भारतीय जनता पार्टीला किंवा BJPला त्यावेळेस काय वाटलं असेल. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना जिवंत असतानाच ज्या काही यातना झाल्या की शरद पवारांनी आपलं घर फोडलं, त्यावेळेस गोपीनाथ मुंडेंना किती त्रास झाला असेल. किंवा छगनराव भुजबळ हे पण कुठल्या तरी पक्षातूनच राष्ट्रवादीत आले असतील, ते का आले, का पाठवलं, किंवा त्यावेळेस तुम्ही असं म्हटलं का नाही की छगनराव तुम्ही निष्ठावान आहे, तुम्ही तिकडंच राहा. अमोल कोल्हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले, का त्यांना तुम्ही प्रवेश दिला. त्याच्यामुळं राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य असतात. आता शरद पवार जर काही बोलायला लागले आणि म्हणायला लागले की निष्ठा, राजकीय लोकांमध्ये कुठलीही निष्ठा नसते. अनेक पक्षाचे अनेक लोक राष्ट्रवादीमध्ये आले. भारतीय जनता पार्टीचे एकनाथ खडसे पण तुम्ही भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादीत घेतले. त्यामुळं राजकीय पक्षामध्ये कुठली निष्ठा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटिक्समध्ये होत असतात. खरं तर शरद पवारांनी किती वेळा काँग्रेस सोडली, काँग्रेसच्या पाठीमध्ये किती वेळा खंजीर खुपसला, काँग्रेसचे किती लोक बाहेर फोडले, तोडले, सरकार बनवले. परत शरद पवार किती वेळा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. या सगळ्या गोष्टी निष्ठा विष्ठा ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात सातत्याने होत असतात. लोक स्वार्थापायी दलबदल करत असतात. राजकारणामध्ये कोणाची निष्ठा कोणाप्रती कधीच नसते. एका वर्षात 4 वेळा पक्ष बदलणारे आपण लोक बघितलेले. त्यामुळे शरद पवारांनी निष्ठेवर बोलावं, निष्ठेवर प्रवचन द्यावं आणि लोकांच्या निष्ठेवर बोलून आता वळसे पाटलांची निष्ठा, कधी अजित पवारांची निष्ठा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील आणि राजकारणामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये शरद पवारांचा जो काही 50 वर्षाचा काही राजकीय प्रवास आहे, 50-60 वर्षाचा,
याच्यामध्ये नक्कीच शरद पवारांना लोकांची सहानुभूती असेलही, पण आता दिवस पण काही वेगळे राहिलेले नाहीत. शरद पवारांनी काही ज्या गोष्टी, पहाटेचा शपथविधी असेल, मग त्याच्यामध्ये अजित पवारांनी असं म्हटलं की काकांनी मला शपथ घातली होती की ह्या गोष्टी बाहेर काढायच्या नाही. अजित पवारांची त्यावेळेस खरं म्हणजे बदनामी झाली. पहाटेच्या शपथविधीवर जवळजवळ 3 वर्ष अजित पवार काहीच बोलले नाही. खरं तर अजित पवार 3 वर्ष या पहाटेच्या शपथविधीबाबत काहीच बोलले नाही. काकांनी शपथ घातली म्हणून आपण काकांची बदनामी करायची नाही. भले आपली बदनामी झाली तरी चालेल. याला निष्ठावंत पण थोडाफार प्रमाणामध्ये अजित पवारांना आपल्याला म्हणावं लागेल. आणि काकांचं नेहमी सांगायचं एक, करायचं एक, करायला लावायचं एक. त्याच्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नवनवीन गोष्टी आल्या, नवनवीन टेक्निक आले. नवीन लोकांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच विचाराच्या, त्याच भाकरी फिरवायच्या. या गोष्टी राजकारणामध्ये आता जवळजवळ संपल्याच जमा आहे. आपणही कुठंतरी थांबलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ही एक वेळ कुठंतरी आली पाहिजे असं वाटतंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.